चला आज आहे गुढीपाडवा आणि बघा अशा गुढ्या उभ्या केल्या जातात. त्या अशा पद्धतीनं गुढीपाडवा सण साजरा केला जातो. पंचांग सांगण्यासाठी आता सुरुवात होत आहे. आमच्या गावचं ग्रामदैवत सरस्वती नमः श्री गुरुदेव नमः. सजयती चंद्र वर्णदेव. पेरे उशिरा साधतील ज्यांना वेळेवर पेरे साधतील त्यांना उत्तम पीक येतील. सांगली, पश्चिम भाग, सातारा, नांदेड, बार्शी, सोलापूर या भागात पीक बरे येईल. प्रसाद कसा लागला? एक नंबर. युवराज ओके. प्रसाद कसा लागला? कडू. चला आज आहे गुढीपाडवा आणि निघालोय आता मंदिराकडे. टेलर आणि मी मंदिराकडे. आता मंदिरामध्ये पंचांग सांगतात वर्षभर काय काय घडेल काय नाही, तर त्या संदर्भासाठी आपण आता निघालेलो आहे मारुती मंदिराकडे. आणि तुम्हाला गावाच्या गुढ्या दाखवतो आता. बघा अशा गुढ्या उभ्या केल्या जातात. त्या अशा पद्धतीनं गुढीपाडवा सण साजरा केला जातो. आणि ठराविक टायमिंग असतं, त्या टायमिंगमध्ये उभ्या करायच्या. ह्या अशा पद्धतीनं गुढ्या आहेत. आता आम्ही निघालोय मारुतीच्या मंदिरामध्ये. आता जवळच आलंय मंदिर. हा बघा मंदिराच्या समोरचा वडाचं झाड. बघा गुढ्या. असं हे मोठं वडाचं झाड होतं. आता थोडंसं हे केलंय तर एकदम सावली, गर्द सावली अशी आहे. हे आमचं मंदिर, हनुमान मंदिर. हे बघा अशा पद्धतीनं पंचांग सांगण्यासाठी आता सुरुवात होत आहे. आमच्या गावचे पुजारी नत्तो आप्पा इकडं अवधूत आला या कराडवरनं. अशी गावकरी सगळे इकडं आप्पा बसले. त्या इकडं आमच्या गावचे पोलीस पाटील, इकडं आप्पा, इकडं चेअरमन लक्ष्मण, इकडं बापू आणि इकडं तात्या. चला आता सगळी मंडळी आल्या. त्या बघूया आता पंचांग कशी सुरुवात होत्या पंचांग सांगायला. आमच्या गावचं ग्रामदैवत मारुती, हनुमान. आणि यात्रा आता आमच्या गावची जवळजवळ 15-20 दिवसानं यात्रा आहे. सर्वांनी यात्रेला या. सरस्वती नमः श्री गुरुदेव नमः. सजयती चंद्र वर्णदेव यद पंकज स्मरण वासमणी रेव तमसा राशीन शियामी विघ्नानां प्रारंभी. श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिबीर समूहाचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. वर्ष लाभप्रद होईल. आरंभी सुगंधी तेलाने अभ्यंग स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेले कडुलिंबाच्या पुष्पासह कोवळ्या पानाचे चूर्ण करून पुढे सांगितलेल्या प्रतीने भक्षण करावे. म्हणजे व्याधीचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी ही प्राप्त होतात. मिरे, हिंग, मीठ, आजमोद व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोवळ्या पानाचे चूर्ण चिंचेत घालून भक्षण करावे, म्हणजे रोग शांती होते. यावर्षी विश्वावसु नाम संवत्सर आहे. विश्वावसु संवत्सरात मेघ थोडा पाऊस पाडेल, फळे धान्य मध्यम येतील. राजे लोकांनी पुष्कळ दिवस साठवलेले द्रव्य त्यांच्या जवळ टिकणार नाही. लोकांमध्ये रोगाची भीती उत्पन्न होईल. राजाफल. यावर्षी राजा रवी आहे. धान्य, पुष्प, फल, मूल, धान्य, फुले, फळे, मुळे, प्राणी यांचा नाश होईल. चोरांची भीती फार होईल. पाणी आटेल. राजे लोकात तंटे उत्पन्न होतील. रोगराई फार होईल. मंत्रीफल. यावर्षी मंत्री रवी आहे. राजे लोकांमध्ये नेहमी वैमनस्य उत्पन्न होईल. पाणी, धान्य, फुले वगैरे कमी होतील. चोरांचे भय उत्पन्न होईल. महागाई होईल. विलक्षण आवर्षण पडून पृथ्वी होरपळून जाईल. मेघेशफल. यावर्षी मेघेश रवी आहे. आभाळ नेहमी पोकळ ढगाने भरून राहील.
धान्य फुले वगैरे यांची नासाडी होईल. पाऊस कोठे कोठे तुरळक पडेल. उंदराचा उपद्रव होईल. रोगराई होण्याचे भय राहील. चोरापासून त्रास होईल. धान्येश फल यावर्षी मध्य धान्य चंद्र आहे. त्यांचे फल सावे गहू वऱ्या हे पदार्थ सवंग होतील. पाऊस पडेल. सर्व लोकांना अत्यंत सुख होईल. शके 1947 ज्येष्ठ कृष्ण द्वादशी रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी सकाळी 6:19 रवी आद्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. त्याचे फल लोकांचे अनेक प्रकारे कल्याण होईल. लोकांना संतोष होईल. या वर्षी वासुकी नावाचा नाग आहे. त्याचे फल पाऊस चांगला पडेल. धान्य पुष्कळ होईल. रोहिणी नक्षत्र तटावर पडले असून त्याचा निवास परीट यांचे घरी आहे. त्याचे फल पाऊस पुष्कळ पडेल. धन व धान्य लोकांजवळ पुष्कळ होईल. यावर्षी मेघेश रवी असलेले 2 आडत पाऊस पडेल. यापैकी 10 भाग समुद्रावर, 6 भाग पर्वतावर व 4 भाग पृथ्वीवर पडेल. चालू वर्ष कसे जाणार? हे वर्ष अनेक कारणांनी महत्त्वाचे ठरेल. या वर्षीचे घमान पाहता देशांतर्गत विविध क्षेत्रात अनेक प्रकारची स्थित्यंतरे घडवू शकतील असे वाटते. एकंदरीत परिस्थिती अनिश्चितता दर्शवते. तथापि आलेल्या संकटांना यशस्वीपणे तोंड देत भारत प्रगतीकडे वाटचाल करेल. भारताची अनेक क्षेत्रामधील नेत्रदीपक प्रगती जगाचे लक्ष वेधून घेईल व काहींच्या डोळ्यात ती खुपेल. भारताचे वाढते सामर्थ्य व शक्ती यामुळे विरोधी मतवादी राष्ट्रे भारताशी सौम्य धोरण स्वीकारतील. आंतरराष्ट्रीय शांततेसाठी भारताचा पुढाकार होईल. राष्ट्रांतर्गत नेतृत्वास अनेक मोठ्या अग्निदिव्यातून जावे लागेल. यावर्षी पावसाचे मान समाधानकारक असले तरी अनिश्चित स्वरूपाचे दिसते, तर काही भागात चिंताजनक असेल. संबंधी विचार. यावर्षी पावसाचे मान लहरीपणाचे राहील. ज्या भागी पडेल तेथे ओल्या दुष्काळाची भीती वाटते. इतर भागी पावसाअभावी पिके कुचमतील. पावसासंबंधीचे भविष्य प्रमाणबद्ध जमणे प्रयासाचे आहे. कारण वातावरणातील बदलामुळे नेमका पाऊस अमुक गावी पडेल असे सांगणे कठीण आहे. पंचांगातील भविष्य ग्रहस्थितीवर वर्तवले आहे. तत्कालीन हवामानामुळे क्वचित प्रसंगी भलत्याच भागी पर्जन्य पडू शकतो असे अनुभवास आले आहे. पेरे उशिरा साधतील. ज्यांना वेळेवर पेरे साधतील त्यांना उत्तम पीक येतील. सांगली, पश्चिम भाग, सातारा, नांदेड, बार्शी, सोलापूर या भागी पीक बरे येईल. मध्यंतरी पावसाचा धोका संभवतो. पिकाचे मान 8 ते 13 आहे. भात लागवड साधारण होईल. कोकण, नाशिक, बेळगाव, दक्षिण भाग, कोल्हापूर, पश्चिम भाग या भागी पेरे वेळेवर होतील. भविष्य पाहण्याचे प्रकार बरेच आहेत. ग्रह कुंडलीवरून ज्याप्रमाणे इष्टानिष्ट भविष्य सांगण्याची पद्धत आहे त्याप्रमाणे जत्रेचे प्रसंगी देवतांचा संचार होऊन त्यांच्या मुखातून जे बाकीत शब्द बाहेर पडतात त्यास श्रद्धाळू जनता भाकणूक असे संबोधतात. धर्मास त्राता नाही. धर्म बुडाल्यामुळे कर्म उभे राहील. पाऊस नको तेथे कोसळेल. नको असलेले पिके तरारतील. शिवे आड शिव भिजेल. भरणी कृतिका कोरड्या जातील. पाण्याअभावी काही खेडी ओस पडतील. रोहिणी अखेर वीज चमकेल. मृग लागता कोकणात पुरी मिरवेल. आदरा सरता देशावर पेरे होतील. म्हातारा पाऊस दगा देईल. पाणी दुर्मिळ होईल. धरणी कापत राहील. उंदीर घुशी फार होतील. रब्बी पीक चांगले साधेल. धान्य मोलाचे विकेल. काळी कांडी चांगली होईल. तांबडे धान्य उदंड पिकेल. लाकूड सोन्याचे होईल. दुभते जनावर मोलाचे वाटेल. दाना गोटा नजरे आड करू नका. खळ्यात काट्या 7 म्हणता 5 राहतील. नदी बुडरान चांगले पिकेल. पिवळे फूल सफल होईल. देहाचा भरवसा धरू नका. आपला धर्म सोडू नका. पायाचा दगड जागेवर राहील. देवाला कोडे राहील. रोगराई जोर होईल. विस्कटलेली गढे बसेल. बसवणाऱ्याला काळजी आहे. गाय बैलाचे रक्षण करा.
शुभम भाऊ. होय, पाऊस काळ यंदा कसा आहे हो? पाऊस काळ कसा आहे सांगा दादा. पिकाला कशामुळे आहे भाताला दोन भाता भात भुईमूग हे ते बरं आहे सगळं करायचं बर आप्पा तुमचं काय म्हणणं आहे? पाऊस काळ चांगला आहे यंदा. कुठं कुठं भरपूर पडेल आणि कुठं कुठं असा पडेल की सगळं म्हणजे आवर्षण येईल, म्हणजे दुष्काळ सदृश परिस्थिती येईल अशा पद्धतीनं आहे. आणि आता बघा आप्पानी लिंब आणि गूळ खोबरं यांना एकत्रित करून हा प्रसाद दिला जातो. आणि अशा पद्धतीने इकडे तरुण मंडळीसुद्धा आहेत. खूप छान असं आप्पांनी या ठिकाणी पंचांग सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं गावाकडे अजूनसुद्धा या परंपरा जपल्या जातात, जेणेकरून हा आपल्या संस्कृतीचा एक ठेवा पुढे चालला पाहिजे. यासाठी हे खूप अत्यंत चांगलं असा हा उपक्रम आहे पंचांग सांगण्याचा. आणि हे बघा आता प्रसाद दिलेला आहे आपल्याला, हे कडुनिंबाचा पाला आणि त्याच्यामध्ये आहे डाळ, खोबरं, गूळ असे बारीक करून असा हा प्रसाद असतो. गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या दिवशी आता हा प्रसाद खायचा असतो. कडू लागलं तरी हा प्रसाद खायचा असतो गोड मानून. चला जय शिवशंभू. चांग बोला. आता गावकरी निघालेले आहेत. सगळे गावकरी या ठिकाणी पंचांग ऐकायला आल्याबद्दल धन्यवाद. आणि आपला हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. हे आमचे आप्पा यांनी सांगितलेलं आहे पंचांग. इकडं तरुण मंडळी आहेत बसलेली. खावा प्रसाद खावा. खूप छान झालं. प्रसाद कसा लागला? एक नंबर. युवराज ओके. प्रसाद कसा लागला? कडू. चला इकडे टेलर बसले, त्या तात्या, पोलीस पाटील, आप्पा, इकडं चेअरमन, दादा, बापू, लक्ष्मण, एवढी सगळी मंडळी आज आली होती. खूप छान असा हा उपक्रम झालेला आहे. पंचांगसुद्धा तुम्ही ऐकलं असेल. नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मारुतीच्या नावानं चांगलं.